गुड मॉर्निंग स्टुडंट. करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आज मी तुमच्याशी अर्थशास्त्रातील एका महत्त्वपूर्ण विषयाविषयी बोलणार आहे. तो विषय म्हणजे महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2019. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल का महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण हे 5 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आले. महाराष्ट्राच्या या नवीन औद्योगिक धोरणाचा जो दृष्टिकोन होता, ज्याला आपण व्हिजन म्हणतो, ते म्हणजे महाराष्ट्राला शाश्वत विकासाला चालना देणारं एक जागतिक गुंतवणूक उत्पादक व तांत्रिक केंद्र बनवणे, हे या धोरणाचं व्हिजन असलेलं आपल्याला दिसते. सोबत महाराष्ट्राच्या या नवीन औद्योगिक धोरण 2019 या धोरणाचे एक मिशन होते. ते मिशन म्हणजे महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती 2025पर्यंत $1 ट्रिलियन करण्यासाठी उत्पादनपूरक व व्यवसायपूरक धोरण राबवून महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील आघाडीचं गुंतवणूक केंद्र बनवणे, हे या धोरणाचं मिशन असलेलं आपल्याला दिसते. सोबत या महाराष्ट्राच्या नवीन धोरणाचे म्हणजे 2019च्या काही उद्दिष्ट होती, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्स म्हणतो. या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं जे पहिलं उद्दिष्ट होतं का एक प्रकारे व्यवसायपूरक वातावरण निर्माण करून महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीतील राज्याचं जे अगोदरचं आघाडीचं जे स्थान होतं ते अबाधित ठेवणे, हे महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं एक उद्दिष्ट आहे. या धोरणाचं जे दुसरं उद्दिष्ट होतं ते म्हणजे प्रादेशिक व शाश्वत समावेशन करणे. यासाठी जे औद्योगिकदृष्ट्या विकसित भाग आहे त्या भागामध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, हे महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं हे दुसरं उद्दिष्ट होतं. आणि तिसरं या धोरणाचे उद्दिष्ट होते का लघुउद्योगांना प्रोत्साहित करून रोजगाराच्या अधिकाधिक संधी महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे, हे महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाचं तिसरं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. तर महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये या धोरणाची काही लक्ष ठेवण्यात आली होती, ज्याला आपण टार्गेट्स म्हणतो. त्यामधलं जे पहिलं टार्गेट्स होतं ते म्हणजे महाराष्ट्राच्या उत्पादन क्षेत्राचा जो GDPतला वाटा आहे तो 2023-24पर्यंत 25% करणे होतं. काय की अगोदर जे महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण 2013 जाहीर झालं होतं त्यामध्ये उत्पादन क्षेत्राचा जो GDPतला वाटा आहे तो 28%पर्यंत करणं असं एक लक्ष ठेवण्यात आलं होतं, म्हणजे टार्गेट. तर आता तो 28च्या ठिकाणी हे जे नवीन महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण आहे 2019, यावेळेस उत्पादन क्षेत्राचा जो GDPतला वाटा आहे तो 2023-24पर्यंत 25% करणे, म्हणजे मागच्या जे महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण होतं 2013 त्यापेक्षा हा रेट थोडा कमी आहे, कारण मागं 28% GDPतला वाटा होता. आता तो 25% करण्यात आलेला आपल्याला महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये दिसून येतं. ते ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का उत्पादन क्षेत्राचा महाराष्ट्राचा उत्पादन क्षेत्राचा जो GDPतला वाटा आहे तो 23-24पर्यंत 25% करणे, हे लक्ष या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये महाराष्ट्र सरकारने ठेवलेलं आपल्याला दिसते. सोबत या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये उत्पादन क्षेत्राचा जो वृद्धी दर आहे तो 12 ते 13%पर्यंत गाठणे, हे देखील एक टार्गेट ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसते. या धोरणाचं एक तिसरं टार्गेट होतं ते म्हणजे 10 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आकर्षित करणे. आणि सोबत या धोरणाचे जे चौथं टार्गेट होतं ते टार्गेट म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये 40 लाख नवीन रोजगार निर्माण करणे, ज्याला आपण 4 मिलियन म्हणतो. तर असे हे जे टार्गेट्स आहे ते आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाचे टार्गेट्स तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे, कारण आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं हे टार्गेट्स लक्षात ठेवा जे मी आता तुम्हाला सांगितले का उत्पादन क्षेत्राचा जो GDPतला जो वाटा आहे तो 23-24पर्यंत 25% करणे. सोबतच दुसरं मी तुम्हाला टार्गेट सांगितलं का उत्पादन क्षेत्राचा जो वृद्धी दर आहे तो 12 ते 13%पर्यंत गाठणे. तिसरं मी तुम्हाला टार्गेट सांगितलं की 10 लाख कोटी रुपयांची जी गुंतवणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये आकर्षित करणे. आणि सोबत मी चौथं तुम्हाला टार्गेट सांगितलं की 40 लाख नवीन रोजगार महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे, म्हणजे 4 मिलियन. आता महाराष्ट्राच्या या नवीन औद्योगिक धोरण 2019चे काही वैशिष्ट्य आहे या धोरणाचे.
त्याच्यातलं जे पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल का याआधीच्या उद्योगांचे वर्गीकरण जे होतं, याआधी जे उद्योगांचं वर्गीकरण करणं जे होतं ते या औद्योगिक धोरणामध्ये चालू ठेवण्यात आलं. फक्त एक सगळ्यात महत्त्वाची बाब जी घडली का जे उस्मानाबाद आहे, गडचिरोली आहे, वाशिम आहे व नंदुरबार आहे यांना या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये महत्त्वाकांक्षी जिल्हे, ज्याला आपण ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणतो, या गटात टाकण्यात आलेला आहे. यावरही आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की महाराष्ट्रातील असे कोणते जिल्हे आहेत का ज्यांना ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे महत्त्वाकांक्षी जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम आणि नंदुरबार हे महाराष्ट्रातील 4 असे जिल्हे आहेत का ज्यांना महत्त्वाकांक्षी जिल्हे म्हणून ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट या गटामध्ये टाकण्यात आलेलं आहे. हे या धोरणाचे महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं वैशिष्ट्य आपल्याला दिसते. महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातील उद्योगांना महाराष्ट्र सरकारनं मुद्रांक शुल्क असेल, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, वीज शुल्क असेल, ज्याला आपण इलेक्ट्रिक ड्युटी म्हणतो, वीज सबसिडी असेल, ज्याला आपण इलेक्ट्रिक सबसिडी म्हणतो, किंवा मग व्याज सबसिडी असेल, ज्याला आपण इंटरेस्ट सबसिडी म्हणतो, आणि GST असेल, तर इत्यादीमध्ये महाराष्ट्र सरकारने उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात सवलती या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये जाहीर केलेल्या दिसतात. सोबत महाराष्ट्र सरकारने या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी आधीप्रमाणेच एक सकल आणि पवित्रवादी दृष्टिकोन स्वीकारलेला दिसते, ज्याला आपण हॉलिस्टिक तर लक्षात घ्या ॲप्रोच असं म्हणतो. सोबत या नवीन औद्योगिक धोरणामध्ये महाराष्ट्र सरकारने GSTचा जो परतावा आहे त्या देणाऱ्या योजनेला इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सबसिडी असं म्हटलेलं आहे. आणि अशी ही पहिलीच सवलत या नवीन औद्योगिक धोरणामध्ये जाहीर करण्यात आलेली दिसते. लक्षात ठेवा का जो GST आहे तर GST मी तुमच्याशी जे बोललो आता GST आहे, GSTचा परतावा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या नवीन औद्योगिक धोरणामध्ये इन्व्हेस्टमेंट प्रमोशन जे सबसिडी आहे अशी एक पहिल्यांदाच सवलत महाराष्ट्रातील उद्योगधंद्यासाठी जाहीर केलेली आपल्याला दिसते. ते याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सबसिडी. आणि ही कशासाठी सुरू केली तर GSTचा परतावा देण्यासाठी उद्योगधंद्यांना ते इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सबसिडी सुरू केलेली आहे. आणि हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये ही सवलत पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलेली आपल्याला दिसते. सोबत महाराष्ट्रात जे काही अतिविशाल उद्योगधंदे असेल त्या उद्योगांसाठी MIDC क्षेत्रामध्ये जागा उपलब्ध करून देणे, सोबतच जे महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील त्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्च समितीद्वारा सवलती जाहीर करणे, सोबत राज्य सरकारने स्वतः गुंतवणुकीत सहभागी होणे, अशा भरपूर साऱ्या सवलती या नवीन महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरण 2019मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. सोबत या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुविकसित औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो. सोबत महाराष्ट्राचा जो समृद्धी महामार्ग असेल किंवा मग पश्चिम औद्योगिक कॅरिडोर असेल किंवा मग सागरमाला प्रकल्प असेल, भारतमाला प्रकल्प असेल, सोबतच भारतमाला लगत औद्योगिक वसाहती उभारण्यावर देखील या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो. सोबत याच महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये जे प्राधान्य क्षेत्र असते ज्याला आपण लघुउद्योग म्हणतो, आणि प्राधान्य जे गट आहे ज्याला आपण अनुसूचित जाती जमाती व महिला उद्योजक आहे यांना प्रोत्साहनपर तरतुदी या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये जाहीर करण्यात आलेलं आपल्याला दिसतात. हे देखील महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं वैशिष्ट्य आहे. सोबत महाराष्ट्राच्या या नवीन औद्योगिक धोरणाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगता येईल ते म्हणजे रोजगार निर्मितीचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये 2019-20 पासून आर्थिक वर्ष 19-20 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली, ज्याला आपण चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणतो.
तर अशी घोषणा जी योजना आहे ती सुरू करण्याची घोषणा देखील महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये करण्यात आली होती. आणि त्यासाठीच मग 2019 ते 20 या वर्षी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केलेली आपल्याला दिसते. विशेषतः रोजगार निर्मितीचं जे लक्ष्य या नवीन महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये जे ठेवण्यात आलं होतं, जवळपास 40 लाख नवीन रोजगार निर्मिती करणे, त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना 2019-20 या वर्षी सुरू केलेली आपल्याला दिसते. जेणेकरून येणाऱ्या 2023-24 पर्यंत तर जे आपण लक्ष ठेवलेलं आहे 40 लाख रोजगार निर्मितीचं ते गाठता येईल. यासाठी ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली होती. रोजगार निर्मितीचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सोबतच हे देखील त्याचं एक वैशिष्ट्यच आहे महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चे. सोबत महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019चं आणखी एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगता येईल का या धोरणाद्वारे महाराष्ट्रामध्ये व्यापार वाणिज्य प्रोत्साहन परिषद स्थापन करण्यात येईल, सोबत निर्यात प्रोत्साहन परिषद स्थापन करण्यात येईल आणि सोबतच जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषद स्थापन करण्यात येईल असं या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये जाहीर करण्यात आलं होतं. तर लक्षात ठेवण्यासारख्या सगळ्या बाबी आहे. याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल का महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये खालीलपैकी कोणकोणत्या परिषदा स्थापन केल्या गेल्या किंवा स्थापन करण्यात येत आहे. तर त्यामध्ये तुम्हाला व्यापार वाणिज्य प्रोत्साहन परिषद असेल किंवा मी जे सांगितलं तुम्हाला आता निर्यात प्रोत्साहन परिषद असेल ज्याला आपण एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल म्हणू शकतो, किंवा जागतिक गुंतवणूक परिषद असेल ज्याला आपण वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कौन्सिल म्हणू शकतो, यांच्या स्थापनेची घोषणा देखील महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते. सोबत महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये मैत्री कक्षाच्या सक्षमीकरणाची घोषणा करण्यात आलेली आपल्याला दिसते. आता नेमकं मैत्री म्हणजे नेमकं काय, तर मैत्रीचा जो अर्थ आहे तो म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल असा मैत्रीचा अर्थ आहे. हे लक्षात ठेवा. मैत्री म्हणजे नेमकं काय, तर मैत्री म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल हा कक्ष महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला एकल खिडकी कक्ष आहे, ज्याला आपण वन स्टॉप शॉप असून राज्यामधील उद्योगांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी त्याला चालना देण्यासाठी मैत्री कक्ष महाराष्ट्र सरकारनं सुरू केला होता. आणि मैत्री कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये परत काही त्या मैत्री कक्षाचं सक्षमीकरण करण्याची परत महाराष्ट्र सरकारनं घोषणा आपल्याला या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरण 2019मध्ये केलेली दिसते. सोबत महाराष्ट्राचं हे नवीन औद्योगिक धोरण 2019 जाहीर होतानाच उद्योग वैभव नावाची एक पुस्तिका जाहीर करण्यात आली होती. या पुस्तिकेत महाराष्ट्राच्या मागील 4 वर्षातील राज्यांच्या औद्योगिक विकासाचा आढावा या उद्योग वैभव या पुस्तिकेमध्ये घेण्यात आलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने हे महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण आहे 2019, ज्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही हे आवर्जून लक्षात ठेवा. पुन्हा मी तुमच्याशी उद्याला एका नवीन विषयाला घेऊन भेटेल आणि त्याच्यावर तुमच्याशी संवाद साधेल आणि अशा पद्धतीनं आपल्या अर्थशास्त्र